हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंद्रिय विज्ञान हा क्रियाशारीर पेपर 2 मधला जो टॉपिक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. हा जो टॉपिक आहे इंद्रिय विज्ञान हा एक्झाम मध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. नावातच दिलेलं आहे इंद्रिय विज्ञान. इंद्रिय म्हणजे काय, जे आपल्याला ज्ञान करून देतात. कशाचं तरी आपल्याला ते सेन्सेशन किंवा काय म्हणू शकतो आपण, की एखाद्या गोष्टीचं आपल्याला माहिती देण्याचं काम, ज्ञान देण्याचं काम जे करतात त्यांना आपण इंद्रिय म्हणतो. तर हे जे इंद्रिय आहेत याचे 2 प्रकार आहेत बेसिकली, बाह्य इंद्रिय आणि अभ्यंतर इंद्रिय. मग बाह्य इंद्रियांमध्ये परत सब टाइप्स सांगितलेले आहेत, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, नावामध्ये दिलेलं आहे ज्ञान करून देणारी इंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे काय, जी कर्म करतात, काहीतरी ती कृती करतात, म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हटलेलं आहे. आणि अभ्यंतर इंद्रिय कोणते आहेत, मन, अहंकार आणि बुद्धी. तर हे जे असे पॉइंट्स असतात हे या टॉपिकवरती MCQ, SAQ, LAQ कशा प्रकारे विचारलं जाईल, तर असं विचारलं जाऊ शकतं, इंद्रियाचे प्रकार किती आहेत किंवा खालीलपैकी इंद्रिय प्रकार कोणते आहेत. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की बेसिक इंद्रियांचे 2 प्रकार आहेत, बाह्य इंद्रिय आणि अभ्यंतर इंद्रिय. परत बाह्य इंद्रियाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, सब टाइप्स, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर ज्ञानेंद्रिय जेव्हा हा शब्द आपण फोडतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 शब्द तयार होतात, ज्ञान आणि इंद्रिय. म्हणजेच असे काही शरीरातले अवयव किंवा असं काही एक एंटिटी ज्याच्यामुळे आत्म्याला ज्ञान होतं किंवा आत्म्याला एक माहिती मिळते, त्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. तर कोणते कोणते आहेत ज्ञानेंद्रिये, तत्र चक्षुः, श्रोत्रम, घ्राणम, रसनम, स्पर्शनम इति पंचेंद्रियाणी. कारण आपण लहान असल्यापासून ज्ञानेंद्रिये किती असतात, त्यांची कामं काय आहेत, हे सगळं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, अभ्यासलेलो आहोत. पण इथे स्पेसिफिकली क्रियाशाळेमध्ये आपल्याला काय वेगळेपण याचं बघायचं आहे किंवा काय अभ्यासायचं आहे, तर एक्झॅक्टली हे ज्ञानेंद्रिय कशा प्रकारे काम करतात. आपल्याला जर जिभेने चव कळत असेल तर ती कशा प्रकारे कळते, त्याचं मेकॅनिझम काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रियाशारीर या विषयामध्ये शिकायचे आहेत. तर ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान करून देणारं इंद्रिय, काहीतरी कुठच्या तरी गोष्टीचं ज्ञान करून देणारं इंद्रिय. तर असे किती इंद्रिय सांगितलेली आहेत ज्ञानेंद्रिये, तर 5 सांगितलेली आहेत. कोणती कोणती, चक्षु म्हणजे नेत्र, श्रोत्र म्हणजे कर्ण, घ्राण म्हणजे नासा नाक, रसन म्हणजे जिव्हा जीभ आणि स्पर्शन म्हणजे त्वचा. तर शरीरामध्ये जे काही चैतन्याचं प्रतीक म्हणून आपण आत्मा या गोष्टीकडे बघतो, या एंटिटीकडे बघतो, तेव्हा आत्म्यालाच इंद्र, ज्ञानेंद्रिय, साधन, करण असे वेगवेगळे पर्याय किंवा त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. आत्म्यालाच इंद्र म्हटलेलं आहे, आत्म्यालाच ज्ञानेंद्रिय म्हटलेलं आहे, साधन म्हटलेलं आहे, करण म्हटलेलं आहे. कारण ज्या काही शरीरामध्ये घटना घडत असतात, ज्या काही कृती घडत असतात, त्या या आत्म्याच्या प्रेरणेमुळे घडत असतात, आत्म्यामुळे घडत असतात. जर हा आत्माच शरीरामध्ये नसेल तर ह्या गोष्टी घडणार आहेत का, डेफिनेटली नाही घडणार आहेत. म्हणूनच आपण जेव्हा विचार करतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय म्हणजे काय, तर त्याच्यामधल्या त्या चैतन्य शक्तीचा नाश झालेला आहे किंवा त्याच्यामधली ती चैतन्य शक्ती निघून गेलेली आहे, म्हणून ती व्यक्ती कोणतीही कृती करू शकत नाही आणि त्या व्यक्तीला आपण मृत घोषित करतो. तर या ज्या काही गोष्टी आहेत की शरीरामधलं जे चैतन्याचं प्रतीक किंवा एक लाईव्हलीनेस असण्याचं जे काही एक एंटिटी आहे ते म्हणजे आत्मा, आणि या आत्म्यालाच इंद्र, साधन, करण असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. इंद्र हा शब्द जो आहे तो आत्म्याचा पर्याय असून त्यामुळे आत्म्याला ज्ञान होतं. म्हणजे आत्म्याला ज्या गोष्टीचं ज्ञान होणं अपेक्षित आहे त्या गोष्टीचं ज्ञान कशामुळे होतं, तर ते आत्म्याला दिलेला जो पर्याय आहे इंद्र, त्यामुळे त्या इंद्रियांना किंवा त्या अवयवांना इंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. म्हणजेच आत्म्याला ज्ञान करून देणारी अशी एकूण 5 ज्ञानेंद्रिय सांगितलेली आहे. म्हणजे आत्मा असा एक चैतन्याचं प्रतीक किंवा असे एक एंटिटी आहे शरीरामध्ये, ज्याला आजूबाजूला जे काही चालू आहे, सभोवताली जे काही चालू आहे त्या गोष्टीचं ज्ञान होणं हे गरजेचं आहे. आणि हे ज्ञान कोणामार्फत होतं, तर या इंद्रियांमार्फत होतं. तर हे जे इंद्रिय आहेत ज्ञान देणारे, त्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. आणि ही ज्ञानेंद्रिय किती आहेत, तर 5 आहेत. कोणते कोणते, श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय,
चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय असे 5 इंद्रिय आपल्याला बघायचे आहेत. तर हे ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांची उत्पत्ती कशी होते? आपल्याला ज्या पद्धतीने माहिती आहे की सृष्टीमध्ये असो किंवा मनुष्याच्या शरीरामध्ये असो कोणतंही द्रव्य हे पांचभौतिक सांगितलेलं आहे. म्हणजे 5 महाभूतांपासूनच कोणत्याही द्रव्याची निर्मिती झालेली आहे. अर्थात त्या 5 महाभूतांपैकी ज्या महाभूताचं अधिक्य जास्त असेल त्या महाभूताची ती महाभूतात्मक ते द्रव्य असं आपण म्हणतो. जसं की जर आपण विचार केला, मूत्र हे जे मल आहे शरीरामधलं, जर याचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय आहे? द्रव म्हणजे लिक्विडिटी जास्त आहे. त्यामुळे द्रव म्हणजेच जल महाभूताचं अधिक्य असल्या कारणाने त्यामध्ये आपण म्हणतो की हे जल महाभूताधिक्य असणारं द्रव्य आहे. पण याचा अर्थ असा आहे का की मूत्रामध्ये बिलकुलच पृथ्वी महाभूत नाहीये, आकाश, वायू किंवा तेज महाभूत नाहीये असं आहे का? तर नाही. त्याच्यामध्ये असणाऱ्या आधिक्यामुळे आपण त्या गोष्टीला त्या महाभूताचं द्रव्य असं म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे कोणतंही द्रव्य हे 5 महाभूतांपासून निर्माण होतं. त्यामुळे त्याच पद्धतीने ज्ञानेंद्रियांची जी काही उत्पत्ती आहे ती देखील गर्भावस्थेमध्ये प्रेग्नंट युटेराइन लाईफ मध्येच पंचमहाभूतांपासून होत असते. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती ही पंचमहाभूतांपासून गर्भावस्थेमध्येच होत असते. पुढे हे जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये किंवा त्या आश्रयाने असणारे जे काही महाभूत आहेत यांचा काय संबंध आहे? ज्ञानेंद्रिय तर आपल्याला माहिती आहेत की 5 आहेत. कोणते कोणते हे देखील आपण बघितले. श्रोत्रेंद्रिय म्हणजेच कान, ऐकण्यासाठी ज्या इंद्रियाचा उपयोग होतो. स्पर्शनेंद्रिय म्हणजेच त्वचेचा, ज्याच्याने आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं. चक्षुरेंद्रिय ज्याच्याने आपण बघू शकतो म्हणजेच डोळे. रसनेंद्रिय ज्याच्यामुळे आपल्याला टेस्ट कळते, कोणत्याही चवीचं ज्ञान होतं, टेस्ट कळते, ते म्हणजे रसनेंद्रिय म्हणजेच जीभ किंवा जिव्हा. आणि घ्राणेंद्रिय म्हणजे कोणत्याही वासाचं, गंधाचं जे काही ज्ञान होतं ते म्हणजे घ्राणेंद्रिय, दॅट इज नाक. तर ह्या प्रत्येक इंद्रियांमध्ये कोणत्या महाभूताचं काही अधिक्य आहे का, यांचा काही संबंध आहे का? तर येस, श्रोत्रेंद्रिय जे आहे, कान जे आहेत ज्याच्याने आपण ऐकण्याची क्रिया करतो, त्याच्यामध्ये आकाश महाभूताचं प्राधान्य सांगितलेलं आहे. स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा जी आहे त्याच्यामध्ये वायू महाभूताचं अधिक्य आहे. चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे, त्याच्यामध्ये तेज महाभूत किंवा अग्नी महाभूताचं अधिक्य सांगितलेलं आहे. रसनेंद्रिय त्याच्यामध्ये जल महाभूत सांगितलेला आहे. घ्राणेंद्रियामध्ये पृथ्वी महाभूत सांगितलेला आहे. हा जो पॉइंट आहे हा MCQ साठी आणि SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. मला असं विचारलं जाऊ शकतं की चक्षुरेंद्रियामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य आहे, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की चक्षुरेंद्रियामध्ये तेज महाभूताचं प्राधान्य आहे. त्यामुळे MCQ साठी असा प्रश्न विचारला जाईल. किंवा खालीलपैकी आकाश महाभूत हे कोणत्या इंद्रियांचं प्रधान महाभूत सांगितलेलं आहे, तर खाली ऑप्शन्स असतील श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय. तर आपल्याला माहिती पाहिजे आकाश महाभूत हे श्रोत्रेंद्रियाचं प्रधान महाभूत सांगितलेलं आहे. तर असे MCQ येऊ शकतात. किंवा डायरेक्ट तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की इंद्रिय म्हणजे काय, इंद्रियांचे प्रकार वर्णन करून ज्ञानेंद्रिय आणि महाभूत संबंध वर्णन करा. तर असा SAQ देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ज्ञानेंद्रियामध्ये कोणत्या महाभूताचं अधिक्य आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर श्रोत्रेंद्रियामध्ये आकाश महाभूत, स्पर्शनेंद्रियामध्ये वायू महाभूत, चक्षुरेंद्रियामध्ये तेज महाभूत, रसनेंद्रियामध्ये जल महाभूत आणि घ्राणेंद्रियामध्ये पृथ्वी महाभूत असे महाभूताधिक्य सांगितलेलं आहे. पुढे आहे इंद्रिय पंचपंच. हा जो चार्ट आहे किंवा हा जो टेबल आहे हा SAQ साठी अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये किंवा इंटरनल एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावरती खूप MCQ तयार होतात. त्यामुळे हा जो टेबल आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला हा टेबल असाच्या असा लक्षात ठेवायचा आहे किंवा हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. इंद्रिय पंचपंच. इंद्रिय आपल्याला माहिती आहे की आपण ज्ञानेंद्रियाबद्दल अभ्यास करत आहोत. पंचपंच म्हणजे त्याचे 5 फॅक्टर्स आहेत कोणते तरी. तर कोणते 5 फॅक्टर्स आहेत? सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे ज्ञानेंद्रिय. आपण ज्ञानेंद्रियांबद्दल डिस्कस करत आहोत. त्या इंद्रियामध्ये असणारं द्रव्य कोणतं आहे, त्या इंद्रियाचं अधिष्ठान कोणतं आहे, म्हणजे कोणत्या तरी अवयवामध्ये त्या इंद्रियाचं स्थान आहे. इंद्रिय म्हणजे काय असे आहेत का की आपल्याला ते सूक्ष्म डोळ्यांनी फक्त दिसू शकणार आहेत,
ते असं आहे का की हे इंद्रिय फक्त त्यांच्या अधिष्ठानामुळे आपल्याला त्या इंद्रियांचं ज्ञान होतं, किंवा ते इंद्रिय या अधिष्ठानामुळे आपल्याला लक्षात येतात की इथे या इंद्रियांचं स्थान आहे. म्हणजेच काय, तर श्रोत्रेंद्रिय जे आहे ते अतिशय सूक्ष्म आहे. इंद्रिय हे, कारण ते आत्म्याला ज्ञान करून देणारी अशी एंटिटी सांगितलेली आहे, ते अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपामध्ये असणार आहेत, ते आपल्याला नेकेड आईजने दिसणार नाहीयेत. पण त्यांचं अधिष्ठान जे आहे, त्या पर्टिक्युलर इंद्रियांचं जे जे अधिष्ठान सांगितलेलं आहे, अधिष्ठान म्हणजे काय, तर त्यांचे लोकेशन्स, कोणत्या ऑर्गनमध्ये त्या इंद्रियांचं स्थान आहे, याच्यावरून आपल्याला त्या गोष्टी कळणार आहेत की अच्छा, कर्ण किंवा कान म्हणजे तिथे श्रोत्रेंद्रियाचं अधिष्ठान आहे, हे आपल्याला लक्षात येणार आहे. पुढे आहे इंद्रिय अर्थ. प्रत्येक इंद्रियाचे आपले आपले काही विषय सांगितलेले आहेत, किंवा त्यांचे त्यांचे आपले कोर सब्जेक्ट त्यांचा सांगितलेला आहे, त्याला आपण इंद्रिय अर्थ म्हणतो. आणि शेवटी येतं ते म्हणजे इंद्रिय बुद्धी. त्या त्या इंद्रियांमुळे आपल्याला कशा प्रकारचं ज्ञान होतं, कोणत्या स्वरूपाचं ज्ञान होतं, त्याला आपण इंद्रिय बुद्धी असं म्हणतो. तर हे जे 5 फॅक्टर्स आहेत यांनाच आपण इंद्रिय पंचपंचक म्हणतो. म्हणजे इंद्रियांचे 5 फॅक्टर्स कोणते कोणते, ज्ञानेंद्रिय, इंद्रिय द्रव्य, अधिष्ठान, इंद्रिय अर्थ आणि इंद्रिय बुद्धी. तर हे झाले 5 फॅक्टर्स. तर आता आपल्याला ज्ञानेंद्रिय तर माहिती आहे, श्रोत्रेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. आता यांच्यामध्ये असणारे द्रव्य कोणते आहेत, मग द्रव्य म्हणजे काय, तर पंचमहाभूत, जे आपण सुरुवातीला बघितलं आता याच्या आधी. ज्ञानेंद्रिय आणि महाभूताचा संबंध काय आहे, त्या पद्धतीने प्रत्येक इंद्रियामध्ये कोणतं महाभूत प्रधान आहे. श्रोत्रेंद्रियामध्ये आपल्याला माहिती आकाश महाभूत आहे, स्पर्शनेंद्रियामध्ये वायू महाभूत आहे, चक्षुरेंद्रियामध्ये तेज किंवा अग्नी महाभूत आहे, रसनेंद्रियामध्ये जल महाभूत आहे आणि घ्राणेंद्रियामध्ये पृथ्वी महाभूत आहे. तर हे झालं इंद्रिय द्रव्य, म्हणजे त्या इंद्रियामध्ये कोणत्या महाभूताचं प्राधान्य सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचा फॅक्टर येतो तो म्हणजे अधिष्ठान. ही जी इंद्रिय आहेत हे कोणत्या अवयवाच्या आश्रयाने राहतात, किंवा हे कोणत्या अवयवामध्ये राहतात, त्याला आपण अधिष्ठान म्हणतो. अधिष्ठान म्हणजे लोकेशन किंवा एखादं स्थान. तर पर्टिक्युलर इंद्रिय हे शरीरातल्या कोणत्या अवयवामध्ये राहतं, श्रोत्रेंद्रिय जे आहे ते काय करणार आहे, ऐकण्याचं काम करणार आहे. ऐकण्याचं काम करून करणार आहे तर कर्ण, कान. तर कानाच्या ठिकाणी कोणतं इंद्रिय आहे, तर श्रोत्रेंद्रिय. नंतर स्पर्शनेंद्रियाचं अधिष्ठान आहे त्वचा, कारण त्वचेनेच आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होणार आहे, त्यामुळे स्पर्शनेंद्रियाचं अधिष्ठान सांगितलेलं आहे त्वचा. चक्षुरेंद्रियाचं अधिष्ठान आहे नेत्र, बघण्याचं काम डोळ्यांकडून होणार आहे, त्यामुळे चक्षुरेंद्रिय हे कुठे असणार आहे, डोळ्यांच्या ठिकाणी. रसनेंद्रियाचं अधिष्ठान आहे जिव्हा, आपल्याला जे चवीचं ज्ञान होणार आहे, पर्टिक्युलर गोड टेस्ट आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, हे जे काही टेस्ट आपल्याला कळणार आहे हे कशाने कळणार आहे, तर रसनेंद्रियामुळे कळणार आहे. आणि रसनेंद्रियाचं अधिष्ठान काय सांगितलेलं आहे, तर जिव्हा म्हणजेच जीभ, टंग. सगळ्यात शेवटचं इंद्रिय आहे ते म्हणजे घ्राणेंद्रिय, त्याचं अधिष्ठान सांगितलेलं आहे नासा. म्हणजे कोणत्याही वासाचं, सुगंधित वास असो, दुर्गंध असो, जर एखादा परफ्युमचा स्मेल आला तर आपल्याला छान वाटतं, तर हे कशामुळे होणार आहे, घ्राणेंद्रियामुळे होणार आहे. तर हे घ्राणेंद्रिय कुठे असणार आहे, नाकाच्या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे आत्म्याला त्या पर्टिक्युलर वासाचा, गंधाचं ज्ञान होणार आहे. त्यामुळे हे झाले इंद्रियांचे अधिष्ठान. पुढचा फॅक्टर येतो तो म्हणजे इंद्रिय अर्थ, म्हणजे पर्टिक्युलर त्या त्या इंद्रियांचे काय विषय आहेत, त्यांचे कोर सब्जेक्ट काय आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला सगळे विषय शिकायचे असतात, पण तरीही आपल्याला त्यातल्या त्यात कुठचा तरी एक विषय आपल्या आवडीचा असतो. तर हे जे काही आपल्या बाबतीत घडतं तशाच पद्धतीने इंद्रियांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर इंद्रियाचे त्यांचे त्यांचे विषय सांगितलेले आहेत, ते त्या त्या विषयाचं ज्ञान आत्म्याला करून देतात. श्रोत्रेंद्रिय कोणत्या विषयाचं ज्ञान करून देणार आहे, तर शब्द, म्हणजे ऐकण्याचं काम. शब्द हे काय आहे, ऐकण्याचं काम आहे, तर हे श्रोत्रेंद्रियामुळे घडणार आहे. स्पर्श, स्पर्शाचं ज्ञान स्पर्शनेंद्रियामुळे होणार आहे. चक्षुरेंद्रिय काय करणार आहे, बघणार आहे. रूप म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती उंच आहे, बुटकी आहे, काळा आहे, गोरा आहे, किंवा एखाद्या रंगाचं ज्ञान होणार आहे, तर हे जे काही आहे हे चक्षुरेंद्रियामधल्या रूप या अर्थामुळे होणार आहे. रसनेंद्रियाचा अर्थ काय आहे, रस म्हणजे टेस्ट. एखादा पदार्थ गोड आहे, तिखट आहे, कडू आहे, हे कशाने कळणार आहे, तर आपल्याला रसनेंद्रियामुळे कळणार आहे. आणि घ्राणेंद्रियाचं अर्थ काय सांगितलेलं आहे, गंध, म्हणजेच कोणताही वास किंवा स्मेल. जर आपण परफ्यूम स्प्रे केला असेल तर त्याचा घेणारा सुगंध जो आहे
तो घ्राणेंद्रियामुळे कळणार आहे. किंवा आपण रस्त्याने चालत जात आहोत आणि बाजूला जर काही कचऱ्याची गाडी जात असेल किंवा कचरा पडलेला असेल, काही घाणेरडा वास येत असेल, तर तो जो दुर्गंध आहे तो देखील आपल्याला घ्राणेंद्रियामुळेच कळणार आहे. तर हे झाले इंद्रियांचे अर्थ, म्हणजे कोणत्या इंद्रियामध्ये कोणत्या प्रकारचे कोणत्या इंद्रियाचे कोणते विषय आहेत, हे म्हणजे इंद्रियाचे अर्थ. आणि सगळ्यात शेवटचा फॅक्टर येतो तो म्हणजे इंद्रिय बुद्धी. म्हणजे पर्टिक्युलर त्या त्या इंद्रियामुळे आपल्याला कशाचं ज्ञान होतं किंवा त्या आत्म्याला कशा पद्धतीने ज्ञान होतं, हे म्हणजे इंद्रिय बुद्धी. श्रोत्रेंद्रियामुळे श्रवण बुद्धी सांगितलेली आहे, म्हणजे ऐकण्याची जी क्रिया आहे ती श्रोत्रेंद्रियामुळे होणार आहे. स्पर्शनेंद्रियामुळे स्पर्शन बुद्धी, स्पर्शाचं ज्ञान होणार आहे. एखादी वस्तू गरम आहे, थंड आहे, खरबडीत आहे किंवा स्मूथ आहे, गुळगुळीत आहे, हे जे स्पर्शाचं ज्ञान आहे हे स्पर्शन बुद्धीमुळे होणार आहे. चक्षुरेंद्रियामध्ये चाक्षुष बुद्धी किंवा चक्षुबुद्धी सांगितलेली आहे. म्हणजेच काय, तर एखादा रंग हा लाल रंग आहे, हा पिवळा रंग आहे, किंवा ही व्यक्ती गोरी आहे, ही व्यक्ती सावळी आहे, हे जे काही आपल्याला ज्ञान होणार आहे हे चक्षुरेंद्रियाच्या चाक्षुष बुद्धीमुळे होणार आहे. रसनेंद्रियामध्ये रसन बुद्धी, पर्टिक्युलर टेस्ट काय आहे, गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, तुरट आहे, हे जे टेस्ट आहे हे रसन बुद्धीमुळे आपल्याला कळणार आहे. गंधन बुद्धी म्हणजेच गंध, सुगंध आहे, दुर्गंध आहे, की एखादा पर्टिक्युलर कधी आपण एखादा परफ्यूमचा स्मेल घेतला असेल आणि परत काही दिवसांनी, काही वर्षांनी आपल्याला तो जर स्मेल आला तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की हा 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी आपण असा परफ्यूमचा स्मेल कुठेतरी घेतला होता. तर हे जे काही गोष्टी आहेत हे म्हणजे गंधन बुद्धी, आणि हे घ्राणेंद्रियाकडून म्हणजेच जे घ्राणेंद्रिय सांगितलेलं आहे त्याचा विषय जो आहे गंध, एखाद्या पर्टिक्युलर स्मेल त्याचं सेन्सेशन किंवा त्याचं ज्ञान आत्म्याला करून देण्याचं काम हे घ्राणेंद्रियाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो टेबल आहे इंद्रिय पंचपंचक, हा SAQ साठी अतिशय महत्वाचा आहे. हा असा टेबल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की इंद्रिय पंचपंचकाचं वर्णन करा. तर जर असा प्रश्न आला तर फक्त एवढं टेबल आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे का, तर नाही. जर आपल्याला अजून एक्स्ट्रा मार्क्स हवे असतील तर आपल्याला हे लिहिणं अपेक्षित आहे की इंद्रिय म्हणजे काय, मग इंद्रियांची उत्पत्ती काय, कशी झाली, आणि इंद्रिय पंचपंचक म्हणजे काय. तर 5 फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. तर कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, आणि त्याच्यानंतर हा टेबल ड्रॉ करून जर आपण आन्सर केलं तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळू शकतात. तर हा झाला इंद्रिय पंचपंचक या टॉपिक बद्दल. आतापर्यंत आपण बघितलं ज्ञानेंद्रियांबद्दल. सुरुवातीलाच आपण बघितले होते की इंद्रियांचे 2 प्रकार आहेत, बाह्य इंद्रिय आणि आभ्यंतर इंद्रिय. बाह्य इंद्रियाचे परत 2 सबटाईप सांगितले होते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर ज्ञानेंद्रियांबद्दल आतापर्यंत आपण माहिती घेतली की किती असतात ज्ञानेंद्रिय, 5 असतात. मग त्यांचे अर्थ काय आहेत, त्यांची अधिष्ठान काय आहे, त्यांचं प्रधान महाभूत कोणतं आहे पर्टिक्युलर इंद्रियामध्ये, हे सगळं आपण आतापर्यंत डिस्कस केलं. पुढचा जो दुसरा टाईप सांगितलेला आहे बाह्य इंद्रियामध्ये तो म्हणजे कर्मेंद्रिय. नावामध्येच आहे, कर्म करणारे असे ते इंद्रिय किंवा कृती करणारा असा जो इंद्रिय आहे त्याला आपण कर्मेंद्रिय म्हणणार आहोत. तर कर्मेंद्रिय पण किती आहेत, 5. जसे ज्ञानेंद्रिय 5 आहेत तसेच कर्मेंद्रिय देखील 5 सांगितलेली आहेत. कोणती कोणती, वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थान, कर्मेंद्रियाभ्याहू. म्हणजे वाक म्हणजे बोलणे किंवा वाचा, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायू आणि उपस्थ. पायू म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे जेनायटल्स. तर हे जे आहेत हे 5 कर्मेंद्रिय सांगितलेले आहेत. म्हणजेच वाक म्हणजे वागेंद्रिय म्हणजे जिव्हा, जीभ, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायू म्हणजे गुद किंवा मूत्रेंद्रिय, उपस्थ म्हणजे जे काही जेनायटल्स आहेत, स्त्रियांमध्ये योनी मार्ग, वजायनल ट्रॅक, आणि पुरुषांमध्ये शिश्न म्हणजेच पेनिस. तर हे जे काही आहेत हे कर्मेंद्रिय आहेत. आता इथे प्रश्न पडणं ऑब्व्हियस आहे की जिव्हा हे ज्ञानेंद्रियामध्ये पण आहे आणि कर्मेंद्रियामध्ये पण आहे, असं का. तर ज्ञानेंद्रियामध्ये जी रसनेंद्रिय सांगितलेलं आहे, जिव्हा जे अधिष्ठान सांगितलेलं आहे ते चवीचं ज्ञान करून देणार आहे, आणि वागेंद्रिय म्हणजे वाक, बोलण्याची जी काही क्रिया आहे, स्पीच जे आहे ते देखील आपल्याला जिभेमुळेच होणार आहे. तर हे आपल्याला एक बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचे. जर जीभ नसेल तर आपल्याला बोलता देखील येणार नाहीये आणि चवीचं देखील ज्ञान होणार नाहीये. त्यामुळे वागेंद्रिय म्हणजेच जिव्हा किंवा जीभ असं सांगितलेलं आहे. तर टोटल कर्मेंद्रिय किती सांगितलेले आहेत,
वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ यांची कार्य काय आहेत कर्मेंद्रियांची? तर हस्त, पादौ, गुद, उपस्थम, वागेंद्रियम अथापीच कर्मेंद्रियाणी पंचैव पादौ गमन कर्माणी. म्हणजे 5 कर्मेंद्रिय आहेत असं इथे सांगितलेलं आहे. कोणते कोणते? हस्त, पाद, गुद, उपस्थ आणि वागेंद्रिय असे 5 कर्मेंद्रिय सांगितलेले आहेत. त्यातले पादौ जे आहेत, पाय जे आहेत ते गमन कर्मासाठी वापरणार आहेत, म्हणजे चालण्यासाठी यांचं काम आहे. पायू आणि उपस्थ जे आहेत ते विसर्गार्थम, म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजेच स्त्रियांमध्ये योनिमार्ग वजायनल ट्रॅक्ट आणि पुरुषांमध्ये पेनिस किंवा शेस्न. तर ह्यांचं काम काय सांगितलेलं आहे? विसर्ग करणे, म्हणजे शरीरामधून काहीतरी बाहेर टाकण्याचं काम हे पायू आणि उपस्थाचं सांगितलेलं आहे. पायू म्हणजे गुदद्वार, तर ह्याच्यामधून जे काही पुरुष आहे शरीरातला टाकाऊ भाग जो आहे तो त्याच्यातून बाहेर पडणार आहे. हस्तौ ग्रहण धारणे, आणि हाताचं काम काय सांगितलेलं आहे? काहीतरी धरून ठेवणं, धारण करून ठेवणं, ग्रहण करणं हे हाताचं काम आहे. जिव्हा वागेंद्रियम वाक्च सत्या, म्हणजेच वागेंद्रिय जे आहे ते काय करणार आहे? सत्य वचन करणार आहे, म्हणजे नेहमी योग्य बोलणं, सत्य बोलणं हे वागेंद्रियाचं, जिव्हेचं काम इथे सांगितलेलं आहे. तर असे कर्मेंद्रिय आणि त्याचे कार्य असा प्रश्न तुम्हाला एसएक्यू साठी विचारला जाऊ शकतो. याच्यावर एमसीक्यू देखील विचारला जाऊ शकतो, की हा जो श्लोक आपण आता बघितला त्यातून तुम्हाला श्लोक विचारला जाईल, किंवा हस्त या कर्मेंद्रियांचं खालीलपैकी कार्य काय आहे? तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की हस्त या कर्मेंद्रियांचं ग्रहण आणि धारण हे कर्म सांगितलेलं आहे. हस्त म्हणजे हात, हाताचं काम काय आहे? ग्रहण किंवा धारण, कोणतीही वस्तू धरून ठेवणे, पकडून ठेवणे हे काम हाताचं सांगितलेलं आहे. पाद म्हणजे पायाचं काम आहे, गमन करणं म्हणजे चालणे, वॉकिंग हे जे आहे हे पायाचं कर्म सांगितलेलं आहे. पायू म्हणजेच गुद आणि मूत्रमार्ग. पायू म्हणजे पायू या कर्मेंद्रियामध्ये 2 अवयव इन्क्लूड होतात, गुद आणि मूत्रमार्ग. त्यांचं काम काय सांगितलेलं आहे? तर मलमूत्र विसर्जन. कारण आपल्याला माहिती आहे गुदाद्वारे आपण पुरुषाचं विसर्जन करतो आणि मूत्रमार्गाने मूत्राचं विसर्जन केलं जातं. उपस्थ जे आहे ते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये असणारे जननेंद्रिय किंवा जेनायटल्स. तर पुरुषांमध्ये शुक्र विसर्ग, पेनिसमधून जे शुक्र धातूचा विसर्ग केला जातो तो, आणि स्त्रियांमध्ये योनी मार्गातून जे गर्भ निष्क्रमण केलं जातं, वजायनल ट्रॅक्टमधून जे काही गर्भाचं निष्क्रमण, गर्भ बाहेर शरीरातून काढला जातो ते म्हणजे विसर्ग सांगितलेला आहे. विसर्ग म्हणजे शरीरातून बाहेर फेकण्याची क्रिया. आणि शेवटचं इंद्रिय आहे वागिंद्रिय म्हणजे जिव्हा. तर त्याचं काम काय सांगितलेलं आहे? सत्य किंवा असत्य बोलणं, म्हणजे नेहमी काहीतरी स्पीच किंवा बोलत राहणं हे काम जिव्हा किंवा वागेंद्रियाचं सांगितलेलं आहे. हा टेबल देखील अतिशय महत्वाचा आहे, कारण असा प्रश्न येऊ शकतो की कर्मेंद्रियांची संख्या सांगून त्यांची कार्य वर्णन करा. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की कर्मेंद्रिय किती आहेत आणि ते कोणती कोणती आहेत आणि त्यांची कार्य काय आहेत, असा एसएक्यू साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं आपण ज्ञानेंद्रियामधल्या प्रधान महाभूतांबद्दल डिस्कस केलं की कोणत्या ज्ञानेंद्रियामध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे, त्याच पद्धतीने कर्मेंद्रियामध्ये देखील महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. जे पाणी हे कर्मेंद्रिय आहे, म्हणजे हात जे आहेत त्याच्यामध्ये वायू महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. कारण जे काही कंटिन्युअसली हाताचे आपले हातवारे चालू असतात, हाताची मुवमेंट चालू असते, तर तिथे वायू महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. पाद, पायामध्ये तेज महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. म्हणूनच जेव्हा आपण तळपायाला तेल लावतो किंवा तूप लावतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, का तर तिथे असणाऱ्या त्या तेज महाभूताला आपण स्नेहन करतो, किंवा तेज महाभूताला आपण शांत करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला डोळ्यांना बरं वाटतं, का तर चक्षुरेंद्रियामध्ये देखील तेज महाभूत सांगितलेलं आहे. जेव्हा आपण तळपायांना तेल किंवा तुपाने मसाज करतो तेव्हा त्याचा इफेक्ट आपल्याला डोळ्यांवरती लक्षात येतो, कारण पादाभ्यंग जे सांगितलेलं आहे ते चक्षुष्य सांगितलेलं आहे, म्हणजे डोळ्यांसाठी हितकर सांगितलेलं आहे. तर ह्यांचा संबंध काय आहे डोळ्यांचा आणि पायाचा? तर पाद किंवा पायामध्ये जसं तेज महाभूत आहे त्याच पद्धतीने डोळ्यामध्ये देखील तेज महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण तळपायांना तेल किंवा तुपाने कुठल्या तरी स्निग्ध द्रव्याने मसाज करतो तेव्हा त्याचा इफेक्ट आपल्याला डोळ्यांवरती, चक्षुरेंद्रियावरती बघायला मिळतो. तर हातामध्ये कोणतं महाभूत आधिक्य आहे? वायू महाभूत. पायामध्ये तेज महाभूताचं आधिक्य आहे. नंतर उपस्थ जे आहे म्हणजेच जेनायटल्स, मेल किंवा फिमेल जेनायटल्स, त्याच्यामध्ये जल महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे.
पायू म्हणजे गुद किंवा मूत्रमार्ग जे आहे त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे. आणि वाक म्हणजेच वाचा, बोलणे, स्पीच याच्यामध्ये आकाश महाभूताचं आधिक्य सांगितलेलं आहे. तर प्रत्येक कर्मेंद्रियामध्ये कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने इंद्रिय विज्ञान हा जो टॉपिक आहे त्याच्यातला बेसिक जे इंद्रियांबद्दल आपल्याला माहिती असायला हवं, की इंद्रिय किती आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, ज्ञानेंद्रिय कोणती, कर्मेंद्रिय कोणती, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये बऱ्यापैकी एमसीक्यू आणि एसएक्यू पॉइंट्स या टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात. की ज्ञानेंद्रिय कोणती आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रधान महाभूतांचं वर्णन, प्रधान महाभूताचं वर्णन करा. तर ते टेबल्स आपल्याला माहिती पाहिजेत. इंद्रिय पंचपंचक हा टॉपिक जो आहे हा एसएक्यू साठी विचारला जाऊ शकतो. किंवा असं असू शकतं की इंद्रियांची व्याख्या सांगून किंवा इंद्रिय म्हणजे काय सांगून इंद्रियांचे प्रकार वर्णन करून त्यांच्यातील प्रधान महाभूताचं वर्णन करा, असा एलएक्यू तुम्हाला 10 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे हा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. तर इंद्रिय विज्ञान ह्यातला पहिला जो पार्ट आहे, बेसिक इंद्रियांची ओळख, इंद्रियांचे प्रकार, त्याच्यामध्ये असणारे महाभूताचे आधिक्य, मग कोणत्या इंद्रियाचं काय काम आहे, काय कार्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.